मॅथ्स गुरु ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. नमस्कार, मॅथ्स गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मिशन शिष्यवृत्ती परीक्षा भाग 4. आपल्याला समोर प्रश्न दिसतील आणि त्या प्रश्नाचे 4 पर्याय असतील. त्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे हे आपण ठरवायचे आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला उत्तर चूक आहे की बरोबर आहे हे सुद्धा कळणार आहे, कारण योग्य पर्याय असलेल्या उत्तराचा जो पर्याय असेल तो रंगीत होणार आहे आणि सोबतच त्यानंतर आपल्याला स्पष्टीकरण सुद्धा मिळणार आहे. तर चला पाहूया मिशन शिष्यवृत्ती परीक्षा भाग 4. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी खंडित आवर्ती संख्या कोणती? पुढीलपैकी खंडित आवर्ती संख्या कोणती? आणि पर्याय आहेत 0.555 टिंब 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 टिंब. पर्याय क्रमांक 2 5.5 टिंब टिंब टिंब. पर्याय क्रमांक 3 5.55 आवर्ती. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 0.555. आपल्याला योग्य उत्तर कोणते आहे ते ठरवायचं आहे. चला, उत्तर ठरवलं असेल तर आपलं उत्तर चूक आहे की बरोबर आहे ते पाहूया. पहा, योग्य उत्तर आहे 0.555. आणि आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. बघा, पुढीलपैकी खंडित आवर्ती संख्या कोणती? खंडित याचा अर्थ भाग पूर्ण जाणारी. मग जर पहिला, दुसरा आणि तिसरा विचार केला तर हे काय आहेत? अखंडित आहेत. कारण बघा, टिंब 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 म्हटलंय आणि नंतर आवर्ती सुद्धा म्हटलंय, तर काय आहे ते 555ने सतत भाग जात राहणारे आहे. आणि चौथा पर्याय जो आहे तो 0.555, म्हणजे इथे भाग पूर्ण गेलेला आहे, म्हणजे ती काय झालेली आहे? खंडित आहे. आणि आवर्ती तर 555 पुन्हा पुन्हा आलेले आहेत बघा, ते बरोबर आहे. म्हणजेच काय आहे ते? आवर्ती सुद्धा आहे, तर ती खंडित आवर्ती संख्या आहे. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 4 0.555. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? आणि पर्याय आहेत, पर्याय 1 9.165. पर्याय क्रमांक 2 0.9165. पर्याय क्रमांक 3 9.165 आवर्ती. आणि पर्याय क्रमांक 4 91.65. पहा, आपण उत्तर ठरवलं असेल तर योग्य उत्तर पाहूया आपण. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3 9.165 आवर्ती. बघा, इथे काय म्हटलेले आपण स्पष्टीकरण पाहूया. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या म्हटलेली. अखंड आवर्ती याचा अर्थ काय? तर सतत भाग जात राहणारी, पण पुन्हा पुन्हा येणारी. जर पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर ह्याचा अर्थ असा होतो 9.165 165 165, म्हणजे आवर्ती आहे ती आणि अखंड आहे, म्हणजे ती सतत भाग जात राहणारी आहे. आणि पहिल्यामध्ये बघा पूर्ण भाग गेलेला आहे 9.165. दुसऱ्या पर्यायामध्ये पूर्ण भाग गेलेला आहे 0.9165. आणि चौथ्यामध्ये सुद्धा 91.65 म्हटले, म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न आहे 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? आणि पर्याय 1 6.70. पर्याय क्रमांक 2 0.670 आवर्ती.
पर्याय क्रमांक 3 0.670 आवर्ती आणि 0.67. योग्य उत्तर निवडा. चला, उत्तर निवडलं असेल तर आपण योग्य उत्तर बघूया कोणतं आहे ते. पर्याय क्रमांक 3 0.670 आवर्ती. आता बघा इथे लक्ष द्या स्पष्टीकरणाकडे की 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते म्हटले तर 0.670 कोणत्याही संख्येचं अखंड आवर्ती रूप जर आपल्याला लिहायचं असेल तर 0 लिहून त्याच्यावर आवर्ती केलं की ती अखंड आवर्ती रूप होतं. बघा इथे पर्याय क्रमांक 1 तर खंडित आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय 0.670 आवर्ती म्हणजे आवर्ती 670. तर ह्याचा अर्थ काय होतो 0.670 670 670 कंटिन्यू येत राहणार आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये 0.67 दिलंय त्याच्याशी ती समानता होत नाही. आणि 0.67 पुढे 0 लिहून त्याला आवर्ती दिली तर ती त्याची समानता राहते म्हणजे सारख्याच किमती असतात त्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 0.67 आवर्ती. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. आणि पर्याय आहेत 1.35, पर्याय क्रमांक 2 वर्गमुळात 5, पर्याय क्रमांक 3 3.105468 टिंब 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 आणि चौथा पर्याय वर्गमुळात 10. चला उत्तर निवडा. पहा जर आपण उत्तर निवडलं असेल तर आता बघूया आपण योग्य उत्तर कोणतं आहे ते. आणि अचूक उत्तर आहे 1.35. बघा पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. आता परिमेय संख्या म्हणजे काय तर अंश आणि छेद रूपामध्ये लिहिता येतात त्यांना परिमेय संख्या सुद्धा म्हणतात. पण म्हणजे समजा p छेद q तर q इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे q ची किंमत 0 नसते. म्हणजे 1.35 ही जर संख्या आपण बघितली तर ती काय एकतर खंडित आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की तिला आपण अंश आणि छेद रूपामध्ये लिहिता येतं. अंश आणि छेद रूपामध्ये कसे लिहितात ते बघूया आपण. तर 1.35 आहे तर दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणजे याला म्हणतात 2 दशांश चिन्ह. मग 2 दशांश चिन्ह असेल तर खाली 2 शून्य वाढवायचे म्हणजे काय होईल 135 छेद 2 शून्य वाढवायचे म्हणजे किती 100. तर आपण अशी संख्या ती लिहू शकतो 135 छेद 100 म्हणजे पर्याय क्रमांक 1 अचूक आहे. जर आपण दुसऱ्याचा विचार केला तर दुसरा वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे कारण 5चं वर्गमूळ पूर्णांकात सांगता येत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये बघा 3.105468 ही काय आवर्ती नाही आहे परंतु अखंडित आहे म्हणजे अखंडित अनावर्ती संख्या आहे तर ही अपरिमेय संख्या असते. त्यानंतर वर्गमुळात 10 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे कारण 10चं वर्गमूळ पूर्णांकात सांगता येत नाही. म्हणजेच योग्य पर्याय आहे 1.35. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढीलपैकी असत्य विधान कोणते. आणि पर्याय आहेत पर्याय 1 सर्व परिमेय संख्या वास्तव असतात, पर्याय क्रमांक 2 सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात, पर्याय क्रमांक 3 सर्व वास्तव संख्या परिमेय असतात आणि पर्याय क्रमांक 4 आहे परिमेय व अपरिमेय संख्यांपासून वास्तव संख्यांचा समूह तयार होतो. पुढीलपैकी असत्य विधान कोणते. योग्य उत्तर निवडा. चला पाहूया आपण निवडलेलं विधान कोणतं योग्य आहे ते. उत्तर बरोबर आहे का चूक आहे. आणि अचूक पर्याय आहे सर्व वास्तव संख्या परिमेय असतात. याचं स्पष्टीकरण पाहूया. पुढीलपैकी असत्य विधान कोणते प्रश्न आहे तर सर्व परिमेय संख्या वास्तव असतात हे सत्य आहे कारण सर्व परिमेय संख्या
तर परिमेय आणि अपरिमेय मिळून वास्तव संख्या तयार होत असतात. म्हणजे सर्व परिमेय संख्या हे वास्तव असतात, सत्य आहे. तसंच सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात, हेही विधान सत्य आहे. आणि चौथं विधान बघा, परिमेय व अपरिमेय संख्यांपासून वास्तव संख्यांचा समूह तयार होतो, हेही सत्य आहे. जर पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर सर्व वास्तव संख्या परिमेय असतात, तर नाही, सर्व वास्तव संख्या ह्या परिमेयही असतात आणि अपरिमेय असतात. तर विधान 3 हे असत्य विधान आहे. म्हणजेच अचूक पर्याय आहे 3, सर्व वास्तव संख्या परिमेय असतात. जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप टिंबटिंब असते. प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप टिंबटिंब असते. पर्याय 1 अखंड अनावर्ती, पर्याय क्रमांक 2 अखंड आवर्ती, पर्याय क्रमांक 3 खंडित अनावर्ती आणि पर्याय क्रमांक 4 आहे खंडित आवर्ती. योग्य उत्तर निवडायचे आपल्याला. आणि चला पाहूया आपण जे उत्तर निवडलेले आहे ते चूक आहे की बरोबर आहे ते. पहा, योग्य उत्तर आहे अखंड आवर्ती. प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळात 71 ही टिंबटिंब व टिंबटिंब संख्या आहे. 2 अचूक पर्याय निवडा. पहा, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न येतो. 2 अचूक पर्याय निवडण्यासाठी प्रश्न असतो आपल्याला परीक्षेला. पर्याय क्रमांक 1 परिमेय संख्या, पर्याय क्रमांक 2 अपरिमेय संख्या, पर्याय क्रमांक 3 पूर्णांक संख्या आणि पर्याय क्रमांक 4 वास्तव संख्या. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे असतात आणि अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला हा असतोच. आपण उत्तर निवडलं असेल तर चूक आहे की बरोबर आहे हे पाहूया. बघा, एक आपण पर्याय आहे त्याच्यामध्ये अपरिमेय आणि आता दुसरा पर्याय सुद्धा पाहूया वास्तव. म्हणजे वर्गमुळात 71 ही अपरिमेय व वास्तव संख्या आहे. इथे स्पष्टीकरण आपण थोडं पाहूया. वर्गमुळात 71, तर 71चं वर्गमूळ आपल्याला पूर्णांकात सांगता येत नाही, म्हणून ती परिमेय संख्या होणार नाही. वर्गमुळात 71 ही पूर्णांकी नाही आहे, तर ती कोण आहे? वर्गमुळात 71चं म्हणजे 71चं वर्गमूळ आपल्याला पूर्णांकात सांगता येत नाही, म्हणजे ती अपरिमेय संख्या आहे आणि अपरिमेय संख्या ह्या वास्तव संख्या असतात. म्हणून अचूक उत्तर आहे अपरिमेय व वास्तव. म्हणजे वर्गमुळात 71 ही अपरिमेय व वास्तव संख्या आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, परिमेय व अपरिमेय संख्या या सर्व संख्या टिंबटिंब असतात. परिमेय व अपरिमेय संख्या या सर्व संख्या टिंबटिंब. पर्याय 1 मूळ संख्या असतात, पर्याय क्रमांक 2 नैसर्गिक संख्या असतात, पर्याय क्रमांक 3 वास्तव संख्या असतात आणि पर्याय क्रमांक 4 पूर्णांक संख्या असतात. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. परिमेय व अपरिमेय संख्या या सर्व संख्या टिंबटिंब. आणि आपण आता उत्तर पाहूया. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 वास्तव संख्या असतात. परिमेय व अपरिमेय संख्या या सर्व संख्या वास्तव संख्या असतात. म्हणजेच परिमेय व अपरिमेय संख्यांच्या समूहाला वास्तव संख्या असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास मॅथ्स गुरु ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनाला क्लिक करा, म्हणजे आपल्याला असे नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील.